वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईच्या डहाणूकर मेट्रो लिफ्ट ही पुन्हा एकदा आता असुरक्षित असल्याचं पाहायला मिळतंय। डहाणूकरवाडी मेट्रो लिफ्ट ही पुन्हा असुरक्षित असल्याचं समोर आलंय, कारण नालंदा कॉलेजच्या कथ्थक विद्यार्थिनीची पर्स ही चोरीला गेल्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। लिफ्टमध्ये सीसीटीव्ही नसल्याचे आरोप करण्यात आले। कांदिवली पोलिसांनी घटनेसंदर्भात एफआयआर देखील नोंदवलेला आहे। अल्पवयीन मुलीच्या विनयभंगानंतरची ही दुसरी घटना असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे मुंबईच्या डहाणूकरवाडी मेट्रो लिफ्ट पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे। मेट्रो स्टेशनला पण रात्री जाऊन आली, त्यांना सांगितलं की तुम्ही फुटेज चेक करा। ते काय म्हणतात की मॅडम लिफ्टमध्ये झालं असेल तर आम्हाला काही माहीत नाहीये, कारण मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये। मग चुकी कोणाची आहे? त्यांची आहे ना, मेट्रो स्टेशनची चुकी आहे। कारण ह्याच्या 15 दिवस आधी एका 17 वर्षाच्या मुलीचा विनयभंग झाला होता। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं आम्ही कॅमेरा लावतो, मग अजून सुद्धा त्यांनी कॅमेरा लावला नाही। त्याच्यानंतर आता माझं हे पॉकेट चोरीला गेलेलं आहे। म्हणजे चूक मेट्रो स्टेशनवाल्यांची आहे ना।